रोहित पवारांकडून एका चिमुकलीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे। पुढची पिढी भ्रष्टाचार विरोधात लढण्यास तयार आहे असं रोहित पवार ट्विट करतायत। मराठी शाळेतील चिमुकलीच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या पोस्ट करण्यात येतोय। भ्रष्टाचार इथे जमलेल्या माझ्या लहान मित्रमैत्रिणींना कदाचित या शब्दाचा अर्थ माहित नसेल, म्हणजे मला सुद्धा नाही माहिती, कारण मी सुद्धा लहानच आहे। पण बाबा बोलतात भ्रष्टाचाराने देश फोकसात चाललाय। जेवढे इंग्रजांनी आपल्या देशाला नसेल लुटलं तेवढा ह्या भ्रष्टाचारांनी लुटले। प्रत्येक शासनाच्या गोष्टीत गडबड, गोंधळ, भ्रष्टाचार, घोटाळा, ह्यांचे घोटाळे करोड, 100 करोड, 1000 करोड, हजारो करोड। घोटाळे करून एवढा पचून ढेकडी देत नाही म्हणे। जेवढी आपली लोकसंख्या आहे आणि जेवढी आपण सगळ्या गोष्टी टॅक्स भरतो, हे पाहून आपण जगातले महासत्ता कधीच बनायला हवं होतं। पण या घोटाळेबाजांमुळे आपल्या देशाचं अतोनात नुकसान होत चाललंय। जे आपल्या देशासाठी लढले, ज्यांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या डोक्यात दिवस रात्र एकच गोष्ट असेल, माझा भारत स्वतंत्र कसा होईल। आणि या घोटाळेबाजांच्या डोक्यात दिवस रात्र एकच गोष्ट असेल, आपल्या सदृढ भारताला लुटून कुपोषित कसं केलं जाईल। आणि हे सगळं ते आरामात करू शकतात, कारण त्यांना माहित आहे भारतातील भोळी भाबडी जनता गांधीजींच्या 3 माकडांप्रमाणे आहे। ते काय आपल्या भ्रष्टाचारांबद्दल बोलणार नाहीत, ऐकणार नाहीत आणि बघणार नाहीत, कारण ते स्वतःच्या समस्यांमध्ये बुडालेले असतात। बरेच लोक देशाला सामान्य जनतेला लुटून परदेशात सेटल होतात। ह्या भ्रष्टाचाराबद्दल बाबा थोडे शिकवत असतात, पण मला तर जास्त काही कळत नाही, कारण मी तर लहानच आहे ना। पण प्रश्न जर भारताला कमकुवत करण्याचा असेल तर भ्रष्टाचार बघू नका, अफरातफर ऐकू नका, प्राण्यांबद्दल बोलू नका। असलं माकड बनून जगायला मला चालणार नाही। माझ्यासाठी राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोत्तम। मी या व्यवस्थेविरुद्ध नक्की लढेन। धन्यवाद। माफ करा, मी तुम्हाला सुरुवातीला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या नाही। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र। बोला भारत माता की। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।